शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची काल विधानसभेत झालेल्या भेटीवरून आता ठाकरेंची शिवसेना खवळलेली आहे। खासदार संजय राऊत यांनी थेट पवारांवर हल्लाबोल केलाय। ज्या गद्दारानं सरकार पाडलं त्याच्या छताखाली जाऊन बैठका कशाला असा सवाल त्यांनी केलाय। अशा प्रकारांमुळे मोठ्या नेत्याविषयीचा आदर कमी होतो, गद्दाराला प्रतिष्ठा का देता असं राऊत यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी भवन सेना भवन कमी पडलं की काय असा सवाल त्यांनी केलाय आणि विशेष म्हणजे अशा प्रकारांमुळे राष्ट्रवादीची विश्वासार्हता कमी होते अशी कडवट टीका संजय राऊत यांनी केली आहे। ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते। का अख्खं विधानभवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे। हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे, हे मत आहे। आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आहोत। बघा, त्यांनी काय करावं हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे, पण एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये तुम्ही जाता आणि तुमच्या पक्षाची बैठक घेता, हे बाब शिवसेनेला दुखावणारी आहे। गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल तर मग तुमच्या पक्षात जी बेईमानी झाली त्याच्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही। तुमच्या पक्षाची गद्दारी झाली अजित पवारांच्या नेतृत्वाखाली, त्याला आम्ही गद्दारीच म्हणतो, बंडखोरी वगैरे म्हणत नाही, ही गद्दारीच आहे। मग त्या गद्दारांविरुद्ध कोर्टात जाणं किंवा त्यांच्याविषयी भूमिका घेणं हे कशा करता? आम्ही आमच्या गद्दारांविरुद्ध लढतो आहोत ना, आणि तुम्ही त्यांना प्रतिष्ठा कशाला देताय? मग कोण आहेत ते का यशवंतराव चव्हाण आहेत का? एकनाथ शिंदे म्हणजे यशवंतराव चव्हाण आहेत का, की शंकरराव चव्हाण आहेत का, की वसंतराव दादा पाटील आहेत का, की वसंतराव नाईक आहेत, की विलासराव देशमुख आहेत, की मनोहर जोशी आहेत, की त्यांच्या दालनात जाऊन तुम्ही कोणीही अशा प्रकारचे बैठक? आम्हाला हे मनाला लागलेली गोष्ट आहे।